वेलकम ऑल टू डे नंबर 29 ज्यामध्ये आपल्याला डिक्शनरी हा टॉपिक स्टडी करायचा आहे. लास्ट डेमध्ये म्हणजेच डे नंबर 28मध्ये आपण काय बघितलं आहे, तर सेट नावाचा टॉपिक आपण स्टडी केला. त्याच्या आधी आपण टपल स्टडी केलेला आहे आणि त्याच्या आधी आपल्याला लिस्ट या टॉपिकला 2 दिवस लागले. ओके, सो आता हा आपला लास्ट पार्ट आहे. जे पण काय पायथनमध्ये मेजर 4 डेटा स्ट्रक्चर्स होते त्यापैकी हा एक आहे. तर मी ते परत एकदा इकडे ड्रॉ करतोय. सी हिअर. सो आता आपल्या इकडे मेजर डेटा स्ट्रक्चर्स ओके इन पायथन. तर हे जे आहेत टोटल हे 4 होते. यामधलं पहिलं आहे लिस्ट, त्यानंतर दुसरं आहे काय, दुसरं दॅट इज टपल, देन सेट आणि लास्ट आहे डिक्शनरी. ओके, मग आता मला सांगा की आपण काय करत होतो लिस्टमध्ये आपण काय केलं, तर आपण कलेक्शन स्टोअर केलं. टपलमध्ये पण तेच करणार आहे, सेटमध्ये पण तेच करणार आहे आणि डिक्शनरीमध्ये पण तेच करणार आहे. पण आता या तिघांकडे लक्ष द्या. तिघांकडे कसं आहे, एका व्हॅल्यूला आपण फक्त एकच व्हॅल्यू कन्सिडर करतो. ओके, 1-to-1 कन्सिडरेशन. ओके, 1-to-1 कन्सिडरेशन. फॉर एक्झाम्पल असं आहे आपलं की तुम्ही जर एखादी लिस्ट घेतली आणि असं काहीतरी तुम्ही कलेक्शन बनवलं बाबा, असं कलेक्शन बनवलं, त्यामध्ये आपण जागा तयार करूया. फॉर एक्झाम्पल असं आहे, दिस इज 1, 2, 3, 4, 5. ओके, आणि आपण याला पोझिशन समजूया की आपली पोझिशन आहे. दिस इज पोझिशन. ओके, ही दिस इज फर्स्ट पोझिशन, ही सेकंड पोझिशन, ही थर्ड पोझिशन, देन फोर्थ पोझिशन आणि फिफ्थ पोझिशन. सो आता एव्हरी पोझिशन इकडे बघा काय, हॅज एव्हरी पोझिशन हॅज सिंगल डेटा. ओके, प्रत्येक पोझिशनला आता काय इकडे सिंगल डेटा आहे. मग आता याच्यात थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे. आता हे 3 गोष्टी ही जी काय गोष्ट आहे महत्त्वाची, ही जी एव्हरी पोझिशन हॅज अ सिंगल डेटा, म्हणजे एक पोझिशनला एकच डेटा, एका जागेवरती एकच डेटा. हे कोण फॉलो करतंय, तर हे लिस्ट, टपल आणि सेट फॉलो करतंय. पण आता थोडंसं पुढे जायचं आहे आपल्याला आणि एक नवीन प्रकार शिकायचा, दॅट इज डिक्शनरी. सो आता डिक्शनरी इन द जनरलीमध्ये आपण जर बघायला घेतलं तर तसंच आहे, एकदम सेम आपल्याला यूज करायचं आहे. काय असतं डिक्शनरीमध्ये, चला सांगा मला काय असतं इन जनरल. डिक्शनरीमध्ये काय असतं, डिक्शनरीमध्ये काय असतं, येस येस येस, अरे रिपीट, अच्छा, एकदम सिम्पल सांगतोय मी. हे बघ काय आहे, की पहिले जे काही 3 डेटा टाईप्स आहे आपले, लिस्ट आहे, टपल आहे आणि सेट आहे, ह्यातले एलिमेंट मी जर स्टोअर केले कुठेतरी, फॉर एक्झाम्पल आपण या ट्रेनमध्ये स्टोअर करतो, तर या प्रत्येक डब्यामध्ये एक व्हॅल्यू आपण स्टोअर केली आहे. म्हणजेच काय, तर या तीनही डेटा टाईप्सला, लिस्टला, टप्पलला आणि सेटला आपण काय करतो, एका जागेवरती एकच सिंगल डेटा स्टोअर करतो. म्हणजे काय, एव्हरी पोझिशन, प्रत्येक पोझिशनवरती एक सिंगल डेटा आहे. इथं बघ, फर्स्ट पोझिशनला तुला 1 आणि कॉमा करून 2 लिहिता येईल का, इथं नाही लिहिता येणार, कारण एकच पोझिशन आहे आपली त्या डेटासाठी. त्यानंतर सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे. म्हणजे आपण एका पोझिशनला एकच डेटा तिकडे ठेवतो. एकदम सिम्पल आहे. तर आता इथं आपण जाणार थोडंसं पुढे. आता आपल्याला डिक्शनरीबद्दल बघायचं, डिक्शनरी काय असते. सो इन जनरल वेमध्ये कसं असतं, फॉर एक्झाम्पल आपण समजूया की डिक्शनरीमध्ये वर्ड असतो. ओके, आणि त्याचा काय असतो, मिनिंग असतो. फॉर एक्झाम्पल दिस इज वर्ड 1, मिनिंग 1. दुसरा एखादा शब्द आहे, फॉर एक्झाम्पल वर्ड नंबर 2 आणि त्याचा मीनिंग नंबर 2. नंतर पुढे काय, दिस इज वर्ड नंबर 3 आणि मीनिंग नंबर 3. म्हणजेच काय, की आपल्याला प्रत्येक वर्डच्या रिलेटेड एक मीनिंग असणार आहे. मग आता मी काय करतो, तर या आपण असं समजलं की यार हा जो वर्ड आहे ना, याला आपण 1 नंबर देणार, सेकंड, थर्ड, आपण याला इंडेक्स दिला. ओके, हा इंडेक्स, इंडेक्स नाही, इंडेक्स. ओके, मग मला सांगा, आपल्याकडे एक पोझिशन आहे, 1 पोझिशन. मला सांगा, या 1 पोझिशनला आपल्याला एक सिंगल डेटा आहे का आपल्याकडे, की नाहीये? चला सांगायचंय मला, या 1 पोझिशनला डू वी हॅव अ सिंगल डेटा और मल्टिपल डेटा, इथं सांगायचं, सिंगल डेटा और मल्टिपल डेटा. चॅटमध्ये सांगा, चलो एव्हरीवन कमेंट करायचं आहे प्रत्येकाने, की ही जी काही 1 पोझिशन आहे याला सिंगल डेटा आहे की मल्टिपल डेटा आहे. अरे कसा सिंगल डेटा आहे हे बघा, काय तुम्ही, कसा सिंगल डेटा, हे 2 गोष्टी आहेत ना आपल्याकडे, वर्ड आहे आणि मिनिंग पण आहे. मल्टिपल डेटा आहे त्याचा आपल्याकडे. ओके,
मग आता असं जर आपल्याला करायचं असेल की आपल्याला एका पोझिशनवरती मल्टिपल डेटा स्टोअर करायचा जो एकामेकाशी रिलेटेड आहे. दिस इज रिलेटेड डेटा. दिस इज रिलेटेड म्हणजे काय, हा जो वर्ड वन आहे इट इज रिलेटेड टू मीनिंग वन. दॅट इज, एक मिनिट, दिस इज रिलेटेड टू मीनिंग वन. एकदम सिंपल आहे. परत एकदा सांगतोय की इथं कुठल्याही पोझिशनला तुम्ही वन घ्या, दोन, 2, 3, 4 काही घ्या, तर या पोझिशनला तुम्हाला फक्त एकच डेटा दिसणार नाही. अनलाईक इथे वरती बघा तुम्ही कसं केलंय तुम्ही, इथे तुम्हाला 2 असेल तर 3 असे फक्त. तर इथं कसं असतं की आपल्याला एका पोझिशनला आपल्याला जो काय मल्टिपल डेटा आहे हा एकामेकांमध्ये रिलेटेड असणारा डेटा हा इकडे पण करू शकतो. तर आता सध्यासाठी तुम्ही हे विसरून जायचं, हा पार्ट विसरून जायचा आहे, कॉम्प्लेक्स होऊन जाईल थोडंसं. सो हे लक्षात घेऊ नका. इथे या थोडंसं बघा इकडे, वर्ड वन मीनिंग वन. हे मी परत एकदा लिहितो इथे, काय, वर्ड वन आणि याचा मीनिंग वन. तर आता हे तर आपल्या नॉर्मल वर्ल्डमध्ये आहे ना, म्हणजे आपण प्रोग्रामिंग सॉरी बुक वाचताना किंवा डिक्शनरी वाचताना आपण असं म्हणतो की वर्ड वनचा जो मिनिंग आहे तो समोर लिहिला असतो. मग आता यालाच आपण प्रोग्रॅमॅटिकली कसं दाखवायचं. सो दिस इज इन रिअल वर्ल्ड, आपण इकडे म्हणूया. ओके, रिअल वर्ल्ड. आणि आता प्रोग्रामिंगमध्ये कसं सांगायचं की ही आहे तुमची की, एक की असते आणि त्या कीची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. हे फक्त आपल्याला कशामध्ये सांगायचंय, दिस इज इन पायथन. इन पायथन, बस एवढाच फरक आहे. म्हणजे लक्षात ठेवायचंय की जी तुमची असते तो एक वर्ड असणार आहे. म्हणजे फक्त असं काही नाही की तो वर्डच असेल, तो काही पण असू शकतो, पण ती की आहे आणि तिचं काहीतरी मिनिंग असेल. मिनिंग असलं किंवा त्याला असोशिएट करणार किंवा त्याच्या रिलेटेड काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. दिस इज रिलेटेड व्हॅल्यू. परत एकदा चुकलो, दिस इज रिलेटेड. याचे आपण एक्झाम्पल्स घेणार. चला, याचे एक्झाम्पल्स घेणार आहे. आता मला तुम्ही चॅटमध्ये सांगायचं आहे, मी इकडे काही एक्झाम्पल्स लिहीन, त्यामधली की कोणती आहे आणि व्हॅल्यू कोणती आहे मला सांगायचं. ओके, सो इथे लिहिलं मी असं, त्यानंतर असं लिहिलं. मला सांगायचं याच्यातलं की कोणती आणि व्हॅल्यू कोणती. त्यानंतर त्यानंतर चला 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 चला, काय आहे आपल्याकडे, की कोणती आहे. सो या सगळ्या ज्या आहेत, ऑल दिस, चुकलं परत एकदा, हां, हे जेवढं पण आहे ना, तीज आर कीज. या तुमच्या कीज आहेत. दिस इज की, दिस इज की, दिस इज की, दिस इज की. आणि या सगळ्याचे रिलेटेड ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या आहेत 25, त्यानंतर 70, जॉन आणि पी टेक. ओके, मग आता आपण रिअल वर्ल्डमध्ये असं लिहू शकतो, आपल्या पेननी पेपरनी कुठेतरी लिहू शकतो आपण, राईट, की एज हे आहे, त्यानंतर वेट हे आहे, आपलं नाव हे आहे, एज्युकेशन हे आहे ते. ओके, ठीक आहे. मग आता सेम गोष्ट आपल्याला पायथनमध्ये रिप्रेझेंट करायची. ओके, सो सेम वे, काय, कसं आहे हे, कोणतं स्ट्रक्चर आहे, की व्हॅल्यू पेअर स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर आहे हे, की व्हॅल्यू पेअर. बघा, की आणि व्हॅल्यूची पेअर आहे ना तुमच्याकडे. तुम्ही करा एज आणि 25 ही एक तुम्ही पेअर करू शकता. त्यानंतर वेट आणि 70 ही एक तुम्ही पेअर करू शकता. चला आपण हे पेअर करू यांचं. आता इथं जर मी असं केलं की एज, ओके, आणि काय, 25ला मी एक पेअर बनवली. ओके, कॉमा केला. त्याच्यानंतर आपण आहे आपल्याकडे वेट आणि 70ला मी एक पेअर बनवली. त्याच्यानंतर नेम आणि हा जो काही जॉन आहे त्याला एक मी पेअर बनवली. आणि नंतर काय होतं आपल्याकडे, एज्युकेशन आणि बीटेक, त्याला मी एक पेअर बनवली. ओके, मग आता मला सांगा, हे एवढ्या व्हॅल्यू मी गोळा केल्या, आता हे कलेक्शन आहे का मला सांगा. इज दिस अ कलेक्शन, म्हणजे आपण एकत्र करतोय मल्टिपल डेटा. इज इट अ कलेक्शन, इज दिस अ कलेक्शन. चलो, लेट मी नो, इज दिस अ collection of data, collection of data. Yes, it is a collection. पण ते आता कसं आहे, इज इट, बघा इकडे प्रश्न परत एकदा, इज इट, अरे यार, हां, इज इट अ सिंगल व्हॅल्यू कलेक्शन और मल्टिपल व्हॅल्यू कलेक्शन. सिंगल व्हॅल्यू कलेक्शन
की मल्टिपल व्हॅल्यू कलेक्शन आहे ऑर मल्टिपल व्हॅल्यू कलेक्शन. सांगा, बघून सांगायचं आहे वरती. सिंपल काय आहे? इज दिस अ सिंगल व्हॅल्यू कलेक्शन ऑर मल्टिपल व्हॅल्यू कलेक्शन? दॅट इज अ मल्टिपल व्हॅल्यू कलेक्शन. त्याच्याही पुढे जा थोडंसं अजून. मल्टिपल व्हॅल्यू कलेक्शनमध्ये कोणत्या टाईपचं कलेक्शन आहे? दिस इज की व्हॅल्यू पेअर कलेक्शन. की व्हॅल्यू पेअर टाईप ऑफ कलेक्शन. ओके. आणि सिंगल व्हॅल्यू कलेक्शन यासाठी यूज लिस्ट. एकतर तुम्ही लिस्ट यूज करा, किंवा तुम्हाला टपल यूज करायचं टपल यूज करा, किंवा सेट यूज करा. हे इकडे इकडे आपण यूज करतो. पण आता मल्टी व्हॅल्यू कलेक्शन आहे की की व्हॅल्यू पेअरचं जे काही कलेक्शन आहे, या टाईपचं कलेक्शन जर तुम्हाला पायथनमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल किंवा करायचं असेल, तर तुम्हाला एक डेटा टाईप यूज करावा लागतो, दॅट इज डिक्शनरी. ओके, इकडे लिहितो मी यूज डिक्शनरी. डिक्शनरीचा यूज करायचा. सो यूज समजलाय प्रत्येकाला डिक्शनरीचा आपण का करतो, कोणत्या कारणासाठी करतो? ज्या वेळेस तुम्हाला की व्हॅल्यू पेअर टाईपचा डेटा हा रिप्रेझेंट करायचा आहे किंवा स्टोअर करायचा. सो इन दॅट केस तुम्हाला हे डिक्शनरी यूज करावंच लागेल. ओके, नो अदर ऑप्शन. ठीक आहे, तर डिक्शनरी आता झालं. सो आता आपला जो पहिला काम आहे की डिक्शनरी आपल्याला कशी दाखवायची, रिप्रेझेंट कशी करायची. सो सिंटॅक्स बघायचं आहे आपल्याकडे. सो दिस इज सिंटॅक्स. कसा असतो सिंटॅक्स? मग आता आपल्याला जरी तुम्हाला डिक्शनरी दाखवायची, आता एकदम सिंपल काम आहे माझ्याकडे डिक्शनरी दाखवायला. तर आता तुम्ही म्हणाल ब्रॅकेट्स कोणता यूज करायचा. सो आता मला सांगा चॅटमध्ये प्रत्येकाने, लिस्टमध्ये आपण कोणत्या ब्रॅकेट्स यूज करतो, टपलमध्ये आपण कोणत्या ब्रॅकेट्स यूज करतो, आणि सेटमध्ये आपण कोणत्या ब्रॅकेट्स यूज करतो. चलो इन द चॅट एव्हरीवन क्विकली. चला, काय काय यूज करतो आपण सांगायचं मला प्रत्येकाने. इन द चॅट, क्विक क्विक क्विक, एकदम फास्ट. डिक्शनरी. अरे बाबा, मी काय विचारलं? मी असं विचारतोय की तुम्ही लिस्टमध्ये काय यूज करता, टपलमध्ये काय यूज करता, आणि व्हॉट डू यू यूज इन सेट्स. सांगा चला, काय यूज करता तुम्ही? लिस्टमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करतो. सिंटॅक्स. ओके, इकडे लिहितो मी. फॉर लिस्ट आपण यूज करतो या स्क्वेअर ब्रॅकेट्स. त्यानंतर फॉर टपल वी यूज दिस राउंडेड ब्रॅकेट्स, आणि फॉर सेट्स वी यूज दिस कर्ली ब्रॅकेट्स. ओके, मग आता फॉर डिक्शनरी वी कॅन यूज दिस कर्ली ब्रॅकेट्स. ओके, कर्ली ब्रॅकेट्सच यूज करायच्या डिक्शनरीच्या वेळेस. फक्त आता फरक काय आहे याच्यामध्ये, तर इकडं जो आहे सेटमध्ये, यामध्ये आपण काय टाकणार, सगळ्या ऑल सिंगल व्हॅल्यूज, आणि ते असणार आहे कोमा सेपरेटेड. म्हणजे कोमाने आपण त्यांना सेपरेट करतो. कोमा सेपरेटेड व्हॅल्यू यामध्ये टाकायच्या. इथं काय टाकायचं आपल्याला? इथं तुम्हाला टाकायचं आहे की व्हॅल्यू पेअर डेटा. ओके, की व्हॅल्यू पेअर डेटा टाकायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की व्हॅल्यू टाकली, त्यानंतर कॉमा करायचा, की व्हॅल्यू, परत एकदा की व्हॅल्यू, आणि याला सगळ्याला एकत्र ठेवायचं. ओके, सो इकडे पण आपल्याला सेम यूज करायचं आहे सिम्पल वेमध्ये. सो लेट स्टार्ट. आपण एक काय करूया, सॅम्पल जो आपला वरचा डेटा होता, हा जो डेटा आपण इकडे तयार केलेला आहे वरती, हा वाला सेम डेटा आपल्याला कॉपी करायचा आहे, आणि याची मला डिक्शनरी बनवायची. सो हे मी कॉपी करतो ॲज इट इज. आय जस्ट कॉपी दिस, कंट्रोल सी, आणि 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 इथे याचं. ओके, आता याचा मला प्रोग्रॅमॅटिकली लिहायचं आहे पायथनचा यूज करून. कसं लिहितो आपण? सो आता याला काहीतरी नाव द्या तुम्ही. फॉर एक्झाम्पल याला आपण नाव देऊया इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन असं नाव दे. डिक्शनरीचं नाव द्यायचं आहे आपल्याला, इन्फॉर्मेशन. दिलं. ओके, इक्वल टू. आता काय करायचं मला? ब्रॅकेट चालू केली, ब्रॅकेट संपवली. आता याच्यामध्ये आपल्याला की व्हॅल्यू पेअर लिहायचं आहे. व्हॉट इज द फर्स्ट की? फर्स्ट की काय आहे आपली? की काय असणार आहे? चला सांगायचं आहे मला. व्हॉट इज द फर्स्ट की? व्हॉट इज फर्स्ट? एज. आणि एज तुम्ही आता कसं लिहितो आपण रे? एज आपण डायरेक्टली असं लिहू शकतो का? एज असं लिहिणार का आपण डायरेक्ट एज? मी तुम्हाला करून दाखवतो. चला, आपल्याला इकडे हे करण्यात काय अर्थ नाही आहे. आपण हे ओपन केलं आहे का? नाही केलं का ओपन? ह्याला आपल्याला आता ॲप्लिकेशन्स
वेट. चला जस्ट अ सेकंड. डायरेक्ट आपण एज असं लिहिलं तर काय होतं मी तुम्हाला दाखवतो. लेट्स वेट फॉर फ्यू मिनिट्स. इकडे हे ओपन होतोय. देन आय शो यू. ओपन दिस. हो रे पटकन चल. हे काय इथे कुठे गेला बॅचेस. आणि मी तुम्हाला शेअर करतो दिस वन. याबद्दल बोलतोय मी. जाऊया पायथन. इकडे डे नंबर 29 आहे आजचा. सो न्यू फोल्डर डे नंबर 29. ओके, याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला डे नंबर 29मध्ये. अँड वी हॅव टू ओपन न्यू फाईल. त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला डिक्शनरी. चला काय करायचं होतं मला, एक आपल्याला डिक्शनरी क्रिएट करायची आहे. डिक्शनरी टू स्टोअर इन्फॉर्मेशन हे आपल्याला क्रिएट करतोय आपण. सो मी तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी नाव द्यायचं डिक्शनरीला. सो नाव दिलं मी इकडे इन्फॉर्मेशन असं नाव दिलं. त्यानंतर इक्वल टू केलं आणि असे ब्रॅकेट्स करून टाकले, हे 2 ब्रॅकेट्स. ओके, आणि याच्यामध्ये मला लिहायचं आहे आता. मी जर असं लिहिलं डायरेक्टली एज लिहिलं, मला सांगा एजचा काय अर्थ आहे का आता? याला आपण व्हेरिएबल समजतोय का या एजला? इज इट अ व्हेरिएबल? याला आपल्याला व्हेरिएबल समजायचं आहे का? हा कीवर्ड आहे की काही आहे? नाही, ही आपली की आहे, राईट? सो जर तुम्हाला की लिहायची असेल आणि तुम्ही समजायचं असं की जी काही की तुम्ही लिहिणार आहात तिला तुम्हाला नंतर यूज करायचं आहे. ओके, म्हणजे एज हा जर आपल्याला पायथनमध्ये दाखवायचा असेल, मला सांगा कसं आपण रिप्रेझेंट करू, कोणत्या टाईपमध्ये? इज इट अ नंबर, इज इट अ स्ट्रिंग, इज इट अ फ्लोट, किंवा काय असं आहे का? मला सांगा. चला याचा डेटा टाईप आपल्याला गेस करायचा आहे, काय असू शकतो. चलो चॅटमध्ये सांगायचं मला प्रत्येकाने. एज जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं, एज इंटिजर, अरे नाही बाबा, एज या वर्डचं एज वर्ड अबाउट एज वर्ड. मी एजची व्हॅल्यू नाही विचारत आहे. एजचा जो काय वर्ड असेल तो काय मला सांगचाल? इज इट स्ट्रिंग आहे ना? तो स्ट्रिंग आहे. हां, मग त्यामुळे आपण या कीला काय म्हणणार? दिस इज अ स्ट्रिंग. याला स्ट्रिंग ठेवायची. ओके, त्यानंतर हे जे काय एज आहे या एजची व्हॅल्यू काय असणार? आता ती द्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? असा एक कोलन द्यायचा इथे. तसं आपण इकडे रिप्रेझेंट केलं बघा. कुठे 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 इथे रिप्रेझेंट केलं, ॲरोने रिप्रेझेंट केलं ना. सो आता काय करायचं आपल्याला? सिम्पल या ॲरोला रिप्लेस करायचं इथे आपल्याला कोलन. सो इकडे कोलन दिला, असं असं केलं इकडे मी, आणि इकडे असा कोलन देतोय मी. सो इथे काय झालं, आता मी तुम्हाला एक दाखवतो लाईन. आता ही सगळं एज आहे, हे बघा, हे असं 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 ट्रॅव्हल करत 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 हे झालं तुमचं एज. त्यानंतर ही जी लाईन आहे, ही लाईन जी आहे ही ट्रॅव्हल करत 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 तिचं काय झाला, एक कोलन झाला. आणि जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू परत अशी ट्रॅव्हल करत 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 इथे येणार. सो दिस इज 25 ॲज इट इज. जो काही टाईप असेल तो इंटिजरच असणार आहे. ओके, हे झालं. त्यानंतर एक कोमा द्यायचा. ओके, नेक्स्ट. चला नेक्स्ट काय तुमचं वेट आहे. सो WEIGHT वेट झालं. आणि त्यानंतर कोलन द्या. व्हॅल्यू काय त्याची? 70 आहे. डन. नंतर काय नेम आहे. सो नेम, त्यानंतर परत एकदा कोलन द्या. आणि त्यानंतर काय द्यायचं आहे? जॉन. दोन्ही पण स्ट्रिंग आहे बघा इकडे आपल्याकडे. त्यानंतर एज्युकेशन. सो ED इकडे कोमा राहिला. एज्युकेशन कोलन आणि काय राहिलं? बीटेक. ओके, शेवटला कोमा द्यायची गरज नाही कारण संपलंय सगळं. सो आता कोमा सेपरेटेड आहे व्हॅल्यू. ही आपली पहिली पेअर, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, ही दीज ऑल आर पेअर्स. पेअर्स आहेत सगळ्या. पण कशाचे पेअर्स आहेत? पेअर्स ऑफ की आणि व्हॅल्यू. तर याच्यातल्या की कोणते कोणते बघायचं. तर की पहिले कोणती की आपल्याकडे? एज की आहे. त्यानंतर वेट की आहे. त्यानंतर नेम आहे आपल्याकडं आणि एज्युकेशन. ओके, या कीज आहेत. त्यानंतर व्हॅल्यूज किती आपल्याकडे? 25, 70, जॉन आणि बीटेक. या सगळ्या काय तिकडे आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. मग आता एवढं तर झालं आपल्याला. हे आपल्याला जस्ट ट्राय करून बघायचं आहे की हे येतं आहे का नाही. बरोबर, चला. सो एज लिहिलं मी इथे. सिम्पल आय मार्क इट एज 25. कोमा केला. त्याच्यानंतर एज नंतर काय असतं आपल्याकडे? वेट होता. वेट. तर ते जे वेट असणार आहे ते किती ठेवलं होतं आपण? 70 ठेवलं होतं फॉर एक्झाम्पल. सो 70 कोमा. त्यानंतर नेम हे जॉन. ओके, कोमा. आणि एज्युकेशन जे आहे ते असणार आहे आपलं बीटेक. काही तुम्हाला जे द्यायचं ते लिहा. सो बीटेक.
ओके, लिहिला. कोमा सेपरेटेड व्हॅल्यूज सगळा. दीज आर की व्हॅल्यू पेअर. दिस इज की, दिस इज की, दिस इज की, दिस इज की, दिस इज व्हॅल्यू, व्हॅल्यू, व्हॅल्यू आणि व्हॅल्यू. ओके, याला रन करायचंय आणि प्रिंट करून बघा. सो इन्फॉर्मेशन ही आली तुमची इन्फॉर्मेशन. आणि याचा टाईप तुम्हाला चेक करायचा आहे की ही जो काही इन्फॉर्मेशन तुम्ही तयार केलेली आहे याचा काय टाईप आहे नेमका. तर दिस इज अ डिक्शनरी. सो दिस इज हाऊ यू कॅन क्रिएट अ डिक्शनरी. सो याला कॉपी करण्याची गरज नाही. सो हा एक फर्स्ट वे आहे डिक्शनरी क्रिएट करण्याचा. सेकंड वे, जर तुम्हाला एम्प्टी क्रिएट करायची असेल, इकडे क्रिएट अँड एम्प्टी डिक्शनरी, तर तुम्हाला काय करायचं, सिम्पल इकडे लिहायचं आहे डिक्शनरी इक्वल टू DICT. हे तुमचं फंक्शन आहे. दिस इज फंक्शन. असं केलं तुम्ही तर तुम्हाला यू विल गेट अन एम्प्टी डिक्शनरी. लेट्स ट्राय. इथे या आणि जर तुम्ही केलं डिक्शनरी 1, ओके, इक्वल टू असं करायचं. दॅट्स इट. डिक्शनरी 1 क्रिएट झाली. आणि तुम्ही जर हे बघायला गेला, सो इट इज एम्प्टी. बघा, ही एम्प्टी डिक्शनरी आहे. तुम्हाला टाईप चेक करायचा आहे, विशेष वाटत नसेल तर. सो टाईप डिक्शनरी 1. ओके, दिस इज अगेन अ डिक्शनरी. समजले आता? अशी असते आपली डिक्शनरी. इज दिस क्लिअर? एवढं क्लिअर झालं मला सांगा. आपण याच्या प्रॉपर्टीज बघूया आणि फंक्शनचे 4-5 डन. डिक्शनरीमध्ये काही नाही बाकी. चला, इज दिस क्लिअर टू ऑल? क्विकली सांगायचं मला चॅटमध्ये प्रत्येकाने. डन. ओके, चला, आपल्याला घ्यायचे याच्या प्रॉपर्टीज की याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो किंवा काय काय याच्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, सो पहिले तर काय होतं, पहिली प्रॉपर्टी तर अशी आहे की डिक्शनरीज आर अनऑर्डर्ड. ओके, अनऑर्डर्ड असतात. पण याच्यामध्ये थोडासा कॅच आहे. काय की ज्या वेळेस पायथनचं 3.7 प्लस म्हणजे याच्या पुढचे व्हर्जन पायथनचे आले, त्यावेळेस हॅज ऑर्डर्ड डिक्शनरीज. म्हणजे याच्या पुढं ज्या काही डिक्शनरीज आहेत त्या ऑर्डर्ड असतात. ऑर्डर्ड असतात म्हणजे काय, दे मेंटेन, बघा इकडे, दे मेंटेन इन्सर्शन ऑर्डर. या व्हर्जनच्या आधी काय होतं रे, त्या अनऑर्डर्ड होत्या. बिफोर दिस पायथन 3.7 आणि पायथन याच्या नंतर आफ्टर हॅज ऑर्डर्ड डिक्शनरीज. हा एक महत्त्वाचा पहिला डिफरन्स आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की यार आपण डिक्शनरीमधल्या जे काय व्हॅल्यूज, की व्हॅल्यू पेर आपण जर काय स्टोअर केली तर ते आपल्याला बदलता येतं का. तर येस, डिक्शनरीज आर म्युटेबल. ओके, म्युटेबल म्हणजेच काय, व्हॅल्यूज कॅन बी चेंज्ड. आता त्याच्यानंतर मला एक तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे, तुम्हाला विचारायचं आहे. मला सांगा की आता कीज आणि व्हॅल्यूज इकडे लिहितो मी, बरं. अबे यार, ह्याच्यात तर आता कीज आणि व्हॅल्यूज. मला सांगा, आपण डुप्लिकेट व्हॅल्यूज ठेवू शकतो का? येस, डुप्लिकेट व्हॅल्यूज ठेवू शकतो का आपण? जर वेट 70 असेल तर आपण एज फॉर एक्झाम्पल 70 घेतलं, म्हणजे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या डुप्लिकेट असू शकतात का? येस, असू शकतात ना. आपण टेम्परेचर 70 असू शकतं, त्यानंतर वेट 70 असू शकतं, एज कोणाचं 70 असू शकतं. सो एका डिक्शनरीमध्ये येऊ शकतात व्हॅल्यूज. सो आपल्याला म्हणायचं आहे व्हॅल्यूज कॅन बी डुप्लिकेट. व्हॉट अबाउट कीज? आपण कीज या डुप्लिकेट ठेवू शकतो का? तुम्ही जर असं केलं, काय केलं की एक डिक्शनरी क्रिएट केली, याच्यामध्ये तुम्ही एज असं केलं, एज इक्वल टू 70 केलं, कॉमा करून परत तुम्ही एज इक्वल टू 90 करणार आहे, असं जर तुम्ही केलं, ओके. आणि ते एखादा युजर आला बाबा, तो युजर म्हटला की मला ना जे काही एज आहे याच्या रिलेटेड व्हॅल्यू मला पाहिजे. मग आपण तर त्याला एकच व्हॅल्यू देणार ना. आता आपल्याकडे काय झालं, 2-2 व्हॅल्यू आल्या आहेत. सो दिस इज डुप्लिकेट डेटा क्रिएट झालेला आहे आपल्याकडे, डुप्लिकेट कीज. तर या डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. दिस इज नॉट अलाउड. म्हणजेच काय, ज्या काही कीज असतात त्या आपल्या युनिक पाहिजे. कीज काय पाहिजे तुमच्या,
युनिक पाहिजे. आणि अजून त्याच्यानंतर अजून काय मला सांगा. हां, आपल्याला सर्च करायचं आहे बरं आता 5कडे. ओके. सर्चिंग फॉर व्हॅल्यूज इज फास्टर. व्हॅल्यू सर्च करायची असेल तर किती फास्ट आहे बघा. काय मला सांगा, तुम्हाला आता काय पाहिजे, तुम्हाला तुम्हाला बघायचे की आता नाव काय. तर तुम्ही काय करणार, डिक्शनरीमध्ये डायरेक्ट काय करायचं, ही तुमची डिक्शनरी आहे तिला सांगायचं की नेम काय मला सांग डिक्शनरीला, ती तुम्हाला सांगेल डायरेक्ट जॉन आहे. ओके. सो अशा वेमध्ये आपण डायरेक्ट कीजच्या मदतीने, ओके, कीजच्या हेल्पने आपण काय काढू शकतो, व्हॅल्यूज काढू शकतो. दॅट मीन्स आपल्याला पूर्ण बघत बसायची गरज आहे का. मला सांगा, जर तुम्हाला विचारलं कुणीतरी की यार ही जी डिक्शनरी ना, डिक्शनरीमध्ये नाव काय, तर तुम्ही आधी एज बघणार का, एज 25 आहे, त्यानंतर तुम्ही वेटवर जाणार, वेट 70 आहे, नाही ना. आपल्याला माहिती आहे आपल्याला नाव काढायचं आहे, डायरेक्ट नेम इकडे तिथं जायचं, आपण उडी मारायची आणि बघायचं ते काय नाव काय स्टोअर केलेलं आहे. तर त्यामुळे इथं काय झालंय की जे काही सर्चिंग आहे ती एकदम फास्ट झालेली आहे. आणि आता जी काय डिक्शनरी आहे, तर डिक्शनरीचं जे काय इंटरनल इम्प्लिमेंटेशन आहे, तर ते कशावरती बेस्ड आहे तुम्हाला मी ते सांगतो. दॅट इज अ पार्ट ऑफ डेटा स्ट्रक्चर. जो सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते पण एक्सप्लोर करू शकता. इथं त्यामध्ये टेपमध्ये जाण्याची एवढी काही खास गरज वाटत नाही मला. सो इकडे 6 काय डिक्शनरीज बघा इकडे, इंटरनली युजेस हॅश टेबल. हॅश टेबलचा ते यूज करते. आता तुम्ही इंटरेस्टेड आहात काय ऐकायला हॅश टेबलचं कसं असतं थोडक्यामध्ये, इंटरेस्टेड आहात की नाही आहे. चला एव्हरीवन इंटरनल कसं वर्किंग होतं. ओके, मी तुम्हाला एक एक स्टोअर करून दाखवतो. काय असतं की असं समजा तुमच्याकडे की एक टेबल आहे. दिस इज हॅश टेबल. ओके, हा टेबल आहे तुमच्याकडे. बरं, आता काय सांगितलं मला कुणीतरी की यार मला हे स्टोअर करायचं आहे. काय स्टोअर करायचं आहे मला, मला फॉर एक्झाम्पल एजमध्ये मला 25 स्टोअर करायचं आहे, असं तुम्हाला सांगितलं. मग काय होणार आता, तर हे जे काही पूर्ण व्हॅल्यू आहे, ओके, हा सगळं हे कोणाला दिलं, तर एक तुमच्याकडे तिकडे माणूस असतो, त्याचं नाव आहे हॅश फंक्शन. ओके, हॅश फंक्शन आहे. हा काय करतो, हा तुम्हाला पोझिशन देतो की कोणत्या पोझिशनला तुम्ही डेटा स्टोअर करू शकता. मग जर तुम्ही हे याला दिलं तर हा सांगेल तुम्हाला की पोझिशन नंबर आपली 3 आहे फॉर एक्झाम्पल, हे 1 2 3 4 5. पोझिशन नंबर 3ला जाऊन मग काय करणार आपण, हे सगळं स्टोअर करून देणार. सो एज 25 हे स्टोअर केलं त्याने. नंतर 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 इथं जर तुम्हाला आता काय स्टोअर करायचंय, नेम इक्वल टू जॉन हे स्टोअर करायचंय. मग सेम गोष्ट, जे काय व्हॅल्यू आहे ती जाणार हॅश फंक्शनला. तर हॅश फंक्शन काय देणार तुम्हाला, तो देणार तुम्हाला पोझिशन. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतात. तो सांगेल पोझिशन आता 5 आहे तुमची. सो 5 या पोझिशनला जाऊन आपण काय स्टोअर करणार आहे, नेम आणि जॉन. ओके, आणि हा तुमचा आहे हॅश टेबल. दिस इज हॅश टेबल. मग आता मला सांगा की आता इथून पुढे पुढे जाऊन तुम्ही विचारलं त्याला, आता युजर आलाय की बरं का, विचारलं की यार नाव काय, व्हॉट इज नेम, असं विचारलं, व्हॉट इज नेम. मग आता काय होणार, सगळ्यात आधी जर तुम्ही सर्च करत, हे कोण घेणार, हॅश फंक्शन. आणि हॅश फंक्शन काय सांगणार तुम्हाला, पोझिशन. काय पोझिशन आहे त्याची, त्याला माहिती आहे ना ऑलरेडी, त्याने कॅल्क्युलेट करून ठेवलंय, किंवा त्या हिशोबाने तो कॅल्क्युलेट करेल आणि सांगेल की 5. मग 5 या पोझिशनला जाणार आपला फ्लो, इथं जाणार आणि चेक करणार काय, आणि याचा आन्सर त्याला भेटणार काय, JOHN, जॉन इज अ नेम. सो असा फ्लो असतो कम्प्लीट. ओके, याचं एकदम प्रॉपर आणि एकदम डेप्थमध्ये तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चरमध्ये शिकायला भेटेल जर तुमच्या सिलेबसमध्ये असेल तर. अदरवाईज तुम्ही एखादं यूट्यूबचं ट्युटोरियल बघू शकता नॉर्मल. थोडासा वास्ट टॉपिक आहे हा. सो इट बिलॉंग्स टू डेटा स्ट्रक्चर्स. हॅश असं असतं, एक हॅश फंक्शन नावाची गोष्ट असते. तर ती तुम्हाला पोझिशन कॅल्क्युलेट करून देते आणि त्या पोझिशननुसार एका टेबलमध्ये किंवा मेमरीमध्ये, हा टेबल कुठे असतो रे, इट इज इन मेमरीमध्ये डेटा स्टोअर केला जातो. ओके, सो बेस्ड ऑन हॅश फंक्शनची जी पण काय व्हॅल्यू येईल त्या पोझिशनला जाऊन आपण इकडे डेटा स्टोअर करतो. सो असं असतं, समजलंय नॉर्मल एकदम लेमन वेमध्ये समजलंय कसं असतं हॅश टेबल, आणि हॅश फंक्शनचं काम काय असतं, तो पोझिशन देतो आपल्याला आणि त्या हिशोबाने डेटा इकडे स्टोअर होऊन जातो. सो या 6 प्रॉपर्टीज झाल्या. लेट मी चेक की अजून एखादी प्रॉपर्टी आहे का आपल्याकडे काही याच्यामध्ये.
नाही नाही, मला तर वाटत नाही. जेवढं इथं लिहिलं याच्यापेक्षा जास्तच मी सांगितलंय. बस डन आहे, एवढंच सगळं डन आहे. सो आता आपल्याला काय करायचंय की जो पण काही तुमच्याकडे हॅश आहे, काय सॉरी, ॲक्सेस करायचं आपल्याला थोडक्यामध्ये. कसं आपण व्हॅल्यूज घेऊ शकतो, कसं आपण कीज बघू शकतो, काय हे सगळं सांगायचं. सो ॲक्सेसिंग जे पण आपण इकडे क्रिएट केलं ना, आत्ता कोड केला, तर त्याच्यावरच मला तुम्हाला सांगायचं कसं ॲक्सेस करायचं. तर इकडे लिहायचं डिक्शनरी नेम, डिक्शनरीचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर असा ब्रॅकेट करायचा. ओके, दिस ब्रॅकेट. ओके, हे ब्रॅकेट करायची. त्यानंतर तुम्हाला काय लिहायचंय, अरे सॉरी, हे नाही करायचं, अशी ब्रॅकेट करायची. ओके, आणि मध्ये लिहायची की टाकायची, दिस इज की. इथे की लिहिली, एवढं मोठं लिहायची गरज नाही आहे, एवढंच कर फक्त. बस की तुम्हाला काय करेल, हा हा सेम गोष्ट करेल, हॅश फंक्शनकडे जाईल, तिकडून पोझिशन घेईल, तिथे जाईल आणि तुम्हाला व्हॅल्यू इकडे देऊन टाकेल. सो इट गिव्स यू व्हॅल्यू. त्या की रिलेटेड जी पण काय व्हॅल्यू असेल ती तुम्हाला तो देऊन टाकेल. आपल्याला चेक करायचं. चला, तर आपल्याकडे एक डिक्शनरी आहे, मी इकडे परत एकदा कॉपी करतो, Ctrl+C, Ctrl+V, डन. आता मला काय पाहिजे, मला नाव पाहिजे आता. मग आपल्या डिक्शनरीचं नाव काय, इन्फॉर्मेशन. ओके, इन्फॉर्मेशन. याच्यामधून जी पण काही नेम नावाची की आहे तिची व्हॅल्यू मला आणून दे, जॉन. ओके, डन. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय पाहिजे, जे पाहिजे ते फक्त की इकडे द्यायची. तुम्हाला एज पाहिजे, येस, इकडे एज घेऊन टाका, इथे एज केलं, सो विल गेट 25. त्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला एज्युकेशन पाहिजे, इथे या यार, असं, आणि इकडे टाका एज्युकेशन, सिम्पल, युल गेट बीटेक. सो सिम्पल वे आहे. तुम्ही लिस्टमध्ये पण इंडेक्स वापरू शकता डायरेक्टली, टप्पलमध्ये पण यू कॅन गेट, देन सेट्समध्ये पण, नाही सेटमध्ये पॉसिबल नाही आहे हे सगळं, बट इकडे आहे, डिक्शनरीमध्ये आहे, बिकॉज आपल्याकडे कीज आहे. तो कीज आयडेंटिफाय करतात तुमच्या व्हॅल्यूजला. सो जर तुम्हाला कीच्या रिलेटेड एखादी व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करायचं, डिक्शनरीच्या एक असे ब्रॅकेट करायचे आणि या ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट की देऊन टाकायची, तुम्हाला त्याची रिलेटेड व्हॅल्यू इकडे भेटून जाईल. तर अशा सिम्पल वेने यू कॅन ॲक्सेस. हे तर झालं ॲक्सेसिंगचं. आता बघायचं आहे की कोणत्या कोणत्या कॉमन मेथड्स आहेत. सो दिस आर कॉमन मेथड्स. एकदम सिम्पल आणि सगळ्यात मी तो म्हणतो जेवढी पण डेटा स्ट्रक्चर आहे ना, आता ते टप्पल जाऊ द्या, टप्पलचे दोनच मेथड, ते काउंट आणि इंडेक्स नावाची मेथड आहे. याच्यामध्ये सगळ्यात सिम्पल मेथड्स मला तरी वाटतं लिस्ट आणि सेटपेक्षा याच्या आहेत, कारण याची जी काही पहिली मेथड आहे ती आहे एकदम सिम्पल, गेट नावाची मेथड आहे. ओके, गेट नावाची मेथड, गेट नावाच्या मेथडला काय द्यायची, तुम्हाला की द्यायची, आणि काय करेल तुम्हाला ते सांगा, सिम्पल, ही तुम्हाला देईल, इट गिव्स व्हॅल्यू, तुम्हाला व्हॅल्यू देऊन टाकेल. आणि जर तुम्हाला तसं पाहिजे असेल हे अशा हिशोबाने, तर तुम्ही असं पण लिहू शकता. ओके, फायदा काय माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो मी. चला आपण करूया, गेट मेथड यूज करूया. चला, सेम यूज करायचं आहे मला इकडे, इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन डॉट गेट, आणि याच्यामध्ये काय टाकायची, मला मला की टाकायची एखादी. सो इकडे Ctrl+C केलं मी आणि इथे आलो. ओके, डन, एंटर केलं, युल गेट बीटेक. मग आता दोघांचं पण काम सेमच आहे. ओके, असे तुम्ही ब्रॅकेट करून लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, सेमच आहे. आता मी काय करतो, मी थोडंसं इकडे यामध्ये आय जस्ट प्ले, की आता हे कसं होतं बघू. हे केलं मी, आणि याच्यामध्ये मी अशी एखादी की देतो की जे आपल्याकडे आहेच नाही. मी एज्युकेशन किंवा XYZ टाकतो इकडे, आता XYZ टाकतो, एंटर केला, आपल्याला आला एरर. कोणता एरर आला आपल्याकडे, की एरर आला. ओके, असं जर असं यूज केलं तुम्ही तर तुम्हाला की एरर येतो. पण आता मी काय करतो रे, सेम काम यांनी करतो, इन्फॉर्मेशन. ओके, याच्यावरती गेट मेथड वापरतो मी, आणि याला मी काहीतरी व्हॅल्यू देतो, फालतू काहीतरी XYZ समथिंग काहीतरी व्हॅल्यू देतो. सो एंटर केल्यानंतर आपल्याला काहीच भेटणार नाही. सो आपल्याकडे एकदम क्लिअर डिफरन्स आला. जर तुम्ही आता असं वापरलं, असं डायरेक्ट ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, आणि जर की प्रेझेंट नाही तर तुम्हाला की एरर येतो. पण जर तुम्ही गेट मेथडचा यूज केला तर तुम्हाला काही एरर येत नाही, जर तुम्हाला की सापडली नाही तर. तर ही गोष्ट तुम्हाला लिहायची. बघा, की हे जे काही गेट की मेथड आहे ती तुम्हाला इट गिव्स व्हॅल्यू, बट बट इट डज नॉट, ओके, इट डज नॉट रेज एरर इफ की नॉट फाउंड. ओके, जर की
की तुम्हाला भेटली नाही तर तुम्हाला कुठलाही एरर येत नाही. वेर ॲज जर तुम्ही असं यूज केलं, काय नेम डिक्शनरीचं नाव यूज केलं आणि इकडे की टाकली, इथं तुम्हाला इट गेट्स व्हॅल्यू. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला भेटेल बट काय इट गिव्स कोणता एरर येतो, की एरर. ओके, वेन की इज नॉट फाउंड. ज्यावेळेस तुम्हाला की भेटणार नाही त्यावेळेस तुम्हाला हा की एरर देईल, अदरवाईज हा की एरर तुम्हाला देणार नाही. सो इट डिपेंड्स, तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय इकडे पाहिजे. ओके, हे झालं पहिले. तर सेकंड मेथड आहे खूप सिम्पल. जर तुम्हाला सगळ्या कीज पाहिजे असतील, सगळं तुम्हाला बघायचे की तुमच्या टोटल डिक्शनरीमध्ये किती कीज आहे आणि कोणते कोणते कीज आहे, तर सिम्पल KEYS नावाची मेथड यूज करायची. सो तुम्हाला काय करेल, इट गिव्स काय अ लिस्ट ऑफ ऑल कीज. ओके, सगळ्या कीज तुम्हाला ती लिस्ट देऊन टाकेल आणि तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे आता. सो थर्ड तुम्ही इकडे द्यायचं व्हॅल्यूज, ही मेथड यूज करायची. सो इट गिव्स जेवढे पण काय व्हॅल्यूज आहे ना, अ लिस्ट ऑफ ऑल व्हॅल्यूज, जेवढे पण काय व्हॅल्यूज आहेत त्याची तुम्हाला तो लिस्ट देऊन टाकेल. आणि आता अजून एक, जर तुम्हाला आता सगळंच पाहिजे, तुम्हाला की पण पाहिजे व्हॅल्यू पण पाहिजे, पण इन डिफरंट फॉर्म. सो तुम्ही जिकडे आयटम्स नावाची मेथड इकडे यूज केली, तर हा काय देतो माहिती आहे का तुम्हाला. सो इट गिव्स यू अ लिस्ट ऑफ टपल्स. तुम्हाला टपल देतो, छोटे छोटे टपल क्रिएट करून देतो तो. त्या टपलमध्ये काय असणार आहे, की व्हॅल्यू असणार आहे, प्लस परत एक की व्हॅल्यू, परत एक की व्हॅल्यू, परत एक की व्हॅल्यू. म्हणजे कसं बघा. ओके, इट गिव्स, मी तुम्हाला करून दाखवतो सगळं. इट गिव्स अ लिस्ट ऑफ टपल्स, असं म्हणूया आपण, लिस्ट ऑफ टपल्स. टपलची तुम्हाला लिस्ट देतो, पण इच टपलमध्ये काय असणार आहे, की डॅश व्हॅल्यू असं असतं. हे तीनही मेथड आपण ट्राय करूया. चला आता, तर पहिली मेथड आपल्याला ट्राय करायची कीज नावाची मेथड. सो इन्फॉर्मेशन डॉट, जर मी कीज असं केलं, सो युल गेट लिस्ट ऑफ ऑल वगैरे. काय ही लिस्ट दिली तुम्हाला, लिस्ट आहे बघा, दिसते तुम्हाला लिस्ट, ब्रॅकेट आहेत, स्क्वेअर ब्रॅकेट्स आणि सगळे एलिमेंट्स कोमा सेपरेट आहेत. ही लिस्ट आहे तुम्हाला. सो ही लिस्ट भेटली तुम्हाला इकडे. देन इन्फॉर्मेशन, सगळ्या कीजची लिस्ट भेटली तुम्हाला. इन्फॉर्मेशन डॉट व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यूज. सो व्हॅल्यूजचं काय होणार, सिम्पल बघा, सगळ्या व्हॅल्यूज कोमा सेपरेटेड तुम्हाला एका लिस्टमध्ये भेटल्या इथं. आता तुम्हाला ॲटम्स हे यूज करायचं. सो इन्फॉर्मेशन डॉट ॲटम्स, सिम्पल. एंटर केलं, बघा काय भेटलं तुम्हाला. लिस्ट आहे बरं, बाहेर तुमची लिस्ट आहे, पण त्या लिस्टमध्ये सिंगल सिंगल व्हॅल्यू की नाही आहे, त्याच्यामध्ये टप्पल आहे. हे बघा, हे टप्पल, छोटे 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 टप्पल क्रिएट केले त्याने, आणि ते टप्पल त्याने लिस्टमध्ये टाकले, आणि एवढं सगळं करून तुम्हाला दिलंय. थोडेसे कष्ट आहे आयटम मेथडचे, तर तुम्हाला ते देतं. अदरवाईज तुम्हाला जर नॉर्मल पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट इन्फॉर्मेशन असं टाका इकडे, तुम्हाला ते डिक्शनरीच्या फॉर्मॅटमध्ये इकडे भेटून जाईल. ओके, सो इट डिपेंड्स की तुम्हाला कसं पाहिजे. जर तुम्हाला लिस्ट पाहिजे सगळ्या व्हॅल्यूजची, तर तुम्ही हे डॉट व्हॅल्यूज यूज करा. तुम्हाला कीची लिस्ट पाहिजे तर तुम्ही असं यूज करा. जर तुम्हाला पेअर पाहिजे, त्याची लिस्ट पाहिजे तुम्हाला, सो यू कॅन गेट दिस. पण त्याच्यामध्ये जी काही पेअर असणार आहे ती एक पेअर टपलमध्ये येणार. ओके, सो सिंगल पेअर टपल, असे मल्टिपल टपल्स तो क्रिएट करेल आणि सगळ्याला एकत्र लिस्टमध्ये ठेवून देईल. ओके, सो एवढं आहे, समजलं प्रत्येकाला. 3 मेथड, फर्स्ट 3 मेथड्स क्लिअर इन द चॅट एव्हरीवन क्विकली. मग आपण जाऊया शेवटच्या 3 मेथड्सकडे. व्हेरी सिम्पल. चला, क्लिअर क्लिअर क्लिअर, सिम्पल, व्हेरी गुड. सो आता आपण सांगितलं होतं की हे जे काही सगळ्या गोष्टी आपण इकडे यूज करतोय, या सगळ्या म्युटेबल आहेत. आपल्याला अपडेट करायचं आहे, आता बघायचं आहे की यार खरंच हे म्युटेबल आहे की नाही. मग आपल्याकडे सिम्पल मेथड आहे, अपडेट नावाची मेथड आहे. त्या अपडेट नावाच्या मेथडला सांगायचं की तुम्हाला कोणती व्हॅल्यू किंवा कोणती काय काय अपडेट करायचे ते एव्हरीथिंग यू कॅन आस्क. ओके, नेक्स्ट मेथड, दिस इज फोर्थ एक ॲक्च्युली. अच्छा, ही फर्स्ट झाली, सेकंड, थर्ड, फोर्थ, आणि दिस इज फिफ्थ. ओके, ही मेथड आहे अपडेट मेथड. ओके, आता अपडेट मेथड कशी लिहायची मला सांगा. अपडेट मेथडमध्ये आता फॉर एक्झाम्पल आपलं हे ओल्ड इकडे मी ठेवतो. आपल्याकडे ओल्ड एक की आहे एज, आणि त्याची व्हॅल्यू आहे 25. ओके, दिस इज की अँड व्हॅल्यू. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याला अपडेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल अपडेट बाय 35. आता मला जो काही एज आहे ना त्याला 35 करायचं आहे मला. सो कसं लिहिणार मी, नेम, किंवा इकडे डिक्शनरी करूया आपण, डिक्शनरी डॉट अपडेट. ओके, अपडेट मेथड वापरायची.
आणि याला सांगायचं, अपडेट मेथडला सांगायचं की जी काय की आहे ना त्याची तुम्हाला कोणती व्हॅल्यू टाकायची. सो मी इकडे की तेच ठेवतोय, की मला तीच पाहिजे ना, सेम टू सेम असं लिहायचं ब्रॅकेटमध्ये. बघा इथं लिहायची की कोमा व्हॅल्यू जी पण तुम्हाला अपडेट करायची. मग चला आपण हे लिहूया आता, एकदम सिम्पल ॲज इट इज लिहायचंय. सो इकडे डिक्शनरी ओके डॉट व्हॅल्यू, त्यानंतर हे असं लिहिलं सगळं. मला सांगा की काय आपल्याकडे, व्हॉट इज की, व्हॉट इज द की, कोणत्या कीची व्हॅल्यू आपल्याला अपडेट करायची, कोणत्या कीची व्हॅल्यू आपल्याला अपडेट करायची. त्या कीचं नाव काय आहे, एज आहे त्या कीचं नाव, बरोबर. सो इकडे एज लिहून टाका. लिहिलं ओके. त्यानंतर मला सांगा कशाने अपडेट करायची आपल्याला, नवीन व्हॅल्यू काय आपली, व्हॉट इज द न्यू व्हॅल्यू, 35 इज अवर न्यू व्हॅल्यू. सो इकडे 35 देऊन टाका. म्हणजे आता काय होईल, या स्टेटमेंट नंतर इकडे हा जो काही वरती आहे 25 याच्या ऐवजी इकडे 35 येऊन जाईल. दॅट्स इट. तुम्ही इकडे अपडेट करून टाकली सिम्पली. आपण ट्राय करून बघू चला. सो आपल्याकडे ही डिक्शनरी आहे, एज आहे आपलं 25, मला अपडेट करायची. सो इन्फॉर्मेशन डॉट अपडेट, अपडेट केलं. आणि याच्यामध्ये सिम्पल आपल्याला काय करायचं, एक डिक्शनरी क्रिएट करायची छोटी आणि त्याच्यामध्ये सांगायचं की की कोणती आहे आणि व्हॅल्यू कोणती आहे. सो की कोणती होती आपली, इकडे एज नावाची की आहे, एज ओके. कोलन दिला, व्हॅल्यू नवीन व्हॅल्यूज काय 35, एंटर केलं मी. आणि आता मी जर डिक्शनरीला प्रिंट करतोय इन्फॉर्मेशन, सो यू विल सी की आता 35 झालं असेल अपडेट होऊन, ते झालंय आपोआप, एज इज 35. आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही डुप्लिकेट आपण 35 करू शकतो. आपण इकडे डुप्लिकेट मी वेटला पण 35 करून दाखवतो तुम्हाला. ओके, सो डुप्लिकेट आपण होतंय का नाही बघू. ओके, इन्फॉर्मेशन मी काय करतो आता, आपण वेटला अपडेट करूया, म्हणजे तुमचं अपडेटची पण प्रॅक्टिस होऊन जाईल आणि चेक पण होईल आपलं. ओके, सो असं आपण इकडे केलंय. आणि आता आपल्याला काय अपडेट करायचं आहे, वेट अपडेट करायचं आहे मला, वेट अपडेट करायचं आहे मला 35ने. केलं ते मी, एंटर केलं, इन्फॉर्मेशन आय जस्ट प्रिंट, यू कॅन सी डुप्लिकेट व्हॅल्यूज आर अलाउड, डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड. पण तुम्ही डुप्लिकेट की टाकू शकत नाही. ओके, मी प्रयत्न केला बरं आता. सो इन्फॉर्मेशन आणि याच्यामध्ये काय केलं, डॉट इन्फॉर्मेशन डॉट काय करू शकतो, चला काय करायचं सांगा एव्हरीवन इन द चॅट, कसं टाकणार व्हॅल्यू, कसं टाकणार व्हॅल्यू याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला, की व्हॅल्यू पेअर कशी टाकायची, हाऊ टू ॲड की व्हॅल्यू पेअर इन अ डिक्शनरी, नवीन व्हॅल्यू कशी ॲड करायची मला सांगायचं सर्च करून प्रत्येकाने. सिम्पल आहे. ओके, पुट कसं असणार सिंटॅक्स, व्हॉट टू पुट कसा आहे सिंटॅक्स, चलो चॅटमध्ये एव्हरीवन मेहनत करा, थोडीशी मेहनत करा, मेहनत करा, मेहनत. चलो 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 चलो, सिंटॅक्स कसं करायचं, चला मी इथे पुट टाकलं बरं, ओके ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, इथे काय पुट करायचं, काय टाकायचं मला सांगा. मी एज टाकलं आणि आता एक मी एजला इकडे 45 केलं. ओके, असं केलं पण, अच्छा सॉरी हे नाही, काय बोलतोय हा मला, तो म्हणतोय की यार तुमच्या डिक्शनरीमध्ये असं काय पुट वगैरे काही नाही बाबा. आता कसं करू शकतो आपण, हाऊ टू ॲड ऑब्जेक्ट्स इन अ डिक्शनरी. आपल्याकडे खूप मोठा प्रश्न आहे. आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू सर्च ऑन गुगल किंवा कुठं पण सर्च करा आणि मला सांगा की तुम्ही कसं करू शकता, डिक्शनरीमध्ये तुम्ही कसं ॲड करू शकता व्हॅल्यू. मी काय करतो आता, तुमच्यासमोर एक छोटा एक्सपेरिमेंट करतो. बघा इकडे मी काय करतोय, असं केलं मी.
परत एकदा एरर आला भाई आपल्याला. हे राहील आपलं. आता मी इन्फॉर्मेशनला प्रिंट करतो. काय झालं? हे काय झालं? समजलंय आता काय यूज करायचं? समजलंय काय यूज करायचं? एकदम सिम्पल आहे. आता बघा, हा जो काही अपडेट आहे तो काय करतो बघा. सिम्पल, तुम्हाला इथे वरती दिसतं की हा बघेल, शोधेल आधी की वेट एक आपल्याकडे आहे, त्याला अजून अपडेट करून द्या. पण जर त्याला तुम्ही अशी एखादी की दिली की ती नाहीच आहे तुमच्याकडे, तुमच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे, मग तो काय करेल आता? कॅन्सल करेल का ऑपरेशन? नाही, तो कॅन्सल नाही करत. तो काय करतो? नवीन क्रिएट करतो मग स्वतःहून. न्यू की एक त्याने क्रिएट केली बघा लास्टला, आणि इकडे न्यू व्हॅल्यू पण इकडे त्याने ॲड केली. सो अपडेट मेथडला तुम्ही दोन कारणासाठी इकडे यूज करू शकता. सो अपडेट मेथड चे दोन यूज आहे. अपडेट हॅज टू युजेस. ओके, अपडेट हॅज टू युसेज. त्यातला पहिला आहे टू अपडेट एक्झिस्टिंग व्हॅल्यूज. एक तर एक्झिस्टिंग व्हॅल्यूजला तो अपडेट करतो. दुसरा यूज आहे टू ॲड न्यू की व्हॅल्यू पेअर. न्यू की व्हॅल्यू पेअर. पण आता ही जी काही की व्हॅल्यू पेअर ही कधी फॉर्म होते? तर ज्या वेळेस त्याला सापडणार नाही बाबा, की जी काही की आहे ना त्याला आपल्याला अपडेट कोणती करायची, तो सगळं डिक्शनरी बघेल, त्याला सापडणारच नाही. जसं इकडे झालं, त्याला मी इकडे न्यू की आणि न्यू व्हॅल्यू अशी पेअर टाकली, तो सापडतो याच्यामध्ये की इथं कुठं न्यू की आहे का, आहे का, आहे का, नाही आहे. त्यांनी काय केलं की नवीन पेअर क्रिएट केली आणि ॲड करून दिली. सो दॅट्स इट. समजलंय व्हॉट इज अबाउट, सॉरी, अबाउट अपडेटचं रिलेटेड तुम्हाला समजलंय का? समजलं असेल तर आपल्याकडे लास्टचे एकदम सिम्पल मेथड्स आहेत. त्या दोन मेथड्स गरीब मेथड्स आहेत, त्या आपण खूप ठिकाणी बघितलेल्या आहेत. सो इकडे 5 आणि जसे 6 पॉप नावाची एक मेथड आहे आणि त्याला द्यायचं आहे आपल्याला की. तर पॉप मेथड आपण ऑलरेडी बघितलेली आहे. ती काय करते? रिमूव्ह करते आणि आपल्याला परत देऊन टाकते. लिस्टमध्ये पण यूज केले आपण, हे पण यूज केले. सो इट रिमूव्हज अँड गिव्स बॅक. हे रिमूव्ह करते आणि आपल्याला परत देऊन टाकते, व्हॅल्यू देऊन टाकेल इकडे आपल्याला थोडक्यामध्ये. सो आता सिम्पल इकडे यायचं, तुम्हाला पॉप मेथडचा यूज करायचा आहे आणि जी काय आपण इकडे व्हॅल्यू ॲड केली, आता न्यू की ॲड केली ना, ती आपल्याला काढून टाकायची. सो इकडे बघा, इन्फॉर्मेशन ओके डॉट पॉप मेथड यूज केली आणि त्याला की सांगायची, कोणती की तुम्हाला रिमूव्ह करायची. मला जी काही न्यू की आहे ना, याची रिलेटेड व्हॅल्यू मला रिमूव्ह करून टाकायची. मग त्याने तो रिमूव्ह करतो आणि तुम्हाला देऊन टाकेल न्यू व्हॅल्यू. आता जर तुम्ही इकडे प्रयत्न केला इन्फॉर्मेशनला परत एकदा प्रिंट करण्याचा, यू कॅन सी की तिची काही न्यू व्हॅल्यू आपण ॲड केलेली होती ती निघून गेली. सिम्पल पॉप मेथडचं हेच काम आहे. आणि तुम्हाला वाटलं की नाही, मला ही जी काही नवीन व्हॅल्यू आहे ना, म्हणजे ते काही डिलीट केलेली व्हॅल्यू, हे जर तुम्हाला कुठे स्टोअर करायची तर तुम्ही स्टोअर करा. इकडे म्हणूया आपण याला डिलीटेड व्हॅल्यू. ओके, अरे व्हॅल्यूची स्पेलिंग नीटली बाबा. ओके, काय झालं, तो आपल्याला काय बोलतोय? तिकडे व्हॅल्यू, अच्छा ते नाहीच आहे ना, आपण डबल डबल एकदा केलं आहे आपण ऑलरेडी. ओके, सो तसं मी आता ह्याला परत एकदा रन करतो. कुठे गेली आपली डिक्शनरी? अरे बापरे, ती व्हॅल्यू मी ऑलरेडी काढून टाकली. तो म्हणतो परत परत कसं काय बाबा असं करतो तू? मग हे झालं. त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला नवीन ॲड करावं लागेल. ती एक झंझट आहे बाबा. नवीन ॲड केली आणि आता मी काय करतोय, आता मी पॉप करतोय. डन. आणि जी काही न्यू व्हॅल्यू आहे, सॉरी डिलीटेड व्हॅल्यू, याच्यामध्ये डिलीट केलेली व्हॅल्यू येऊन जाईल. आणि याला जर तुम्ही प्रिंट केलं, सो यू कॅन सी की न्यू व्हॅल्यू जी आहे ती याच्यामध्ये येऊन जाते. सो पॉप मेथडचं हेच काम आहे. सेम आपण लिस्टमध्ये बघितलंय, त्याला सांगायचं तो आपल्याला एलिमेंट रिमूव्ह करतो आणि आपल्याला परत देऊन टाकतो. मग तुम्हाला त्याला जिकडे यूज करायचं तिकडे तुम्ही बिंदास यूज करू शकता. सो इट काय रिमूव्ज अँड गिव्स बॅक व्हॅल्यू. व्हॅल्यू परत देऊन टाकतो. आणि शेवटचं आहे, जर तुम्हाला सगळंच तुमच्या डिक्शनरीमधलं काढून टाकायचं आहे, काहीच नाही ठेवायचं, एक क्लिअर नावाची मेथड यूज करा. सो इट रिमूव्ज ऑल एलिमेंट्स फ्रॉम डिक्शनरी. डिक्शनरीमधून सगळे एलिमेंट्स ते काढून टाकेल. सो इथे या, आणि आता आपण डिक्शनरी क्रिएट केली ना, इन्फॉर्मेशन. सो इन्फॉर्मेशन डॉट क्लिअर करायचं, ही मेथडला यूज करायची आणि परत एकदा इन्फॉर्मेशन इकडे करून बघा, यू कॅन सी एम्प्टी. ओके,
सो दॅट्स इट. सगळ्या मेथड्स आपण बघितल्या जेवढे पण यूज होतात. ऑपरेशन्स आहे त्याच्यावरती जे की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये घ्यायचे आहेत ऑब्व्हियसली. पण येस, एवढंच आहे याच्यामध्ये, तरी काहीही नाही आहे. तुम्हाला युनियन वगैरे जर करून बघायचं असेल तर तुम्ही करू शकता. सो इट डिपेंड्स की तुम्ही किती एक्सपेरिमेंट करताय. सो मी ते प्रयत्न करेल आपल्या प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये कव्हर करायचं, पण थिअरॉटिकली म्हणा किंवा कॉन्सेप्ट वाईज म्हणा आणि प्रॅक्टिस वाईज म्हणा, डिक्शनरी इज ओव्हर. सो दिस इज ऑल अबाउट डिक्शनरी. ज्यामध्ये आपण काय बघितलं मी क्विकली तुम्हाला रिकॅप सांगतो की आजच्या लेक्चरचं काय काय झालं. सो डे नंबर 29 होता. डे नंबर 29मध्ये आपण स्टार्ट केलं की यार आपण सिंगल व्हॅल्यू ज्या स्टोअर करतो ते कोणते कोणते टाईप्स आहेत, आणि त्यानंतर आपण मल्टी व्हॅल्यू जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर आपण काय यूज करू शकतो. तर तुम्हाला मी सांगितलं डिक्शनरीचं एक्झाम्पल घेतलं आपण, त्यावरून आपण की आणि व्हॅल्यूजपर्यंत पोहोचलो. आणि की व्हॅल्यूज पेअरला जर रिप्रेझेंट करायचं असेल आपल्याला तर आपण काय यूज करू शकतो, वी यूज डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये आपण तुम्हाला मी सिंटॅक्स सांगितला की कसं आपण यूज करतो. कर्ली ब्रॅकेट्स यूज करायचे, त्यानंतर की व्हॅल्यू पेअर लिहायच्या, आणि जे काही की आणि व्हॅल्यूमध्ये तुम्हाला कसं जोडायचं एकमेकांना, तर कोलन यूज करायचं तिथे, सिम्पल ॲज इट इज. हा जिकडे ॲरो यूज केला ना याच्याऐवजी कोलन यूज करायचा, सिम्पल. देन आपण प्रॉपर्टीज बघितल्या की डिक्शनरी आहे त्या अनऑर्डर्ड होत्या आधी पायथनच्या 3.7 व्हर्जनच्या आधी, पण त्याच्यानंतर त्या ऑर्डर्ड झाल्या. इन्सर्शन ऑर्डर ते आता मेंटेन करतात. त्यानंतर म्युटेबल आहेत, आपण त्यामधला डेटा अपडेट करू शकतो. कीज ज्या असतात त्या टोटली युनिक असतात, आणि व्हॅल्यूज असतात त्या डुप्लिकेट असू शकतात. त्यानंतर सर्चिंग ही फास्ट असते डिक्शनरीमध्ये. का? कारण डिक्शनरी ही इंटरनली हॅश टेबलचा यूज करते. हॅश टेबल एक इम्प्लिमेंटेशन आहे डेटा स्ट्रक्चरमध्ये. सो दॅट युजेस अ हॅश फंक्शन. तर हॅश फंक्शन आपल्याला पोझिशन सांगतो की कोणत्या पोझिशनला जाऊन स्टोअर करायचं आहे, तिथं होतं. मग ज्यावेळेस तुम्ही सर्च करायला जाल तेच सेम हॅश फंक्शन यूज होणार, आणि तो हॅश फंक्शन आपल्याला पोझिशन सांगेल, आणि तिकडे जाऊन आपण पटकन ती व्हॅल्यू बघून घ्यायची आणि यूज करायचं त्या व्हॅल्यूला. त्यानंतर ॲक्सेसिंग कसं करतो, तर असे ब्रॅकेट यूज करायचे आणि मध्ये की टाकून द्यायची. त्यानंतर किंवा तुम्हाला गेट नावाची मेथड पण तुम्ही यूज करू शकता. फरक काय दोघांमध्ये, तर जी काही गेट नावाची मेथड आहे, जर तुम्हाला सापडलं नाही ती की, तर तुम्हाला काही एरर वगैरे देत नाही. वेर ॲज जर तुम्ही असं यूज केलं लाईक दिस, हे यूज केलं तुम्ही आणि तुम्हाला की सापडली नाही, तर तुम्हाला की एरर एक येतो. सो इट डिपेंड्स की तुम्हाला कसं हे सॉल्व्ह करायचं किंवा हँडल करायचं. त्यानंतर जर तुम्हाला सगळ्या कीज हव्या असतील, त्याची लिस्ट हवी असेल, तर तुम्ही हे यूज करा. जर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूजची लिस्ट हवी असेल तर तुम्ही हे यूज करा. जर तुम्हाला सगळ्या आयटम्सची लिस्ट हवी असेल, ते पण जे काही आयटम्स आहेत ते की व्हॅल्यू पेअर तो टपलमध्ये टाकणार, आणि प्रत्येक टपलची लिस्ट क्रिएट करणार. फॉर एक्झाम्पल असं बघा, इकडे इकडे K1 आणि V1 याला त्याने टपलमध्ये टाकलं. त्यानंतर K2 V2 याला त्याने टपलमध्ये टाकलं, आणि या सगळ्याची एक लिस्ट बनवली, आणि ती आपल्याला तो लिहून टाकेल. असं हे सगळं करत होतो. देन अपडेट काय करतं रे, तर जे काही की जर तुम्ही त्याला दिली आणि व्हॅल्यू त्याला दिली तर ते अपडेट करून टाकेल. आणि जर नसेल जे काही तुम्ही की दिली त्याला, तर नवीन एंट्री ॲड करेल. एवढंच आहे. सो ॲड करण्यासाठी पण तुम्ही अपडेट मेथडचा सेम यूज करू शकता. पॉप एकदम सिम्पल आहे. जी काही की तुम्ही टाकाल तर ती रिमूव्ह करेल आणि व्हॅल्यू तुम्हाला परत देऊन टाकेल. सो तुम्हाला जर ती कॅच करायची, कुठे ठेवायची, तुम्ही ठेवू शकता. नसेल तर चालू द्या पुढे मग. आणि सगळे एलिमेंट्स जर तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील, सो यू कॅन यूज क्लिअर मेथड. मग तुमची डिक्शनरी फायनली एम्प्टी होऊन जाईल. आणि एम्प्टी डिक्शनरी तुम्हाला जर क्रिएट करायची असेल आधीपासूनच, तर तुम्हाला एक मेथड आहे आपल्याकडे इथे, कुठे गेली डिक्शनरी नावाची, DICT नावाची एक मेथड आहे, ती तुम्ही यूज केली तर यू कॅन क्रिएट एम्प्टी डिक्शनरी. ओके. सो आय होप तुम्हाला आजचं सगळं सेशन समजलं असेल. दिस इज ऑल अबाउट डिक्शनरी. दिस इज डे नंबर 29. थँक्यू.